जय भीम। मी हंसिनी। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। ठळक बातम्या पुढील प्रमाणे। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। काल या इमारतीवर हल्ला करून या इमारतीचे दार खिडक्या तोडून नेलेले आहेत। अक्षरशः पाहू शकता आपण या इमारतीचे जे छत आहेत, जे स्लॅबचं छत आहे, ते छत सुद्धा तोडून त्याच्या गजाळ्या कापून घेऊन गेलेले आहेत। एवढंच नाही तर ह्या बिल्डिंग जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत आणि जमीनदोस्त करून विटा सुद्धा हेतून घेऊन गेलेल्या आहेत। एवढ्या अमानुष प्रकारे या इमारतीवर हल्ला करून या लोकांनी इथलं हे दारे खिडक्या घेऊन गेलेले आहेत। आपण पाहू शकता एका 3 तासामध्ये ह्या अनेक बिल्डिंग आहेत, अनेक घरं आहेत, अनेक इमारती आहेत, त्या जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत। आज असं वाटतं, काल सकाळी पाहिलं असतं तर इथं इमारती दिसत होत्या, पण आज असं वाटतं की या कितीतरी वर्षापासून ह्या इमारती पडलेल्या आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी।
डॉक्टर साहेब, नेमका त्या हॉस्पिटलमध्ये काय प्रकार झाला? हॉस्पिटल जी जुनी इमारत होती आमची, त्या जुन्या इमारतीमध्ये म्हणजे राहण्यासारखी नसल्यामुळे आम्ही नवीनमध्ये शिफ्ट झालो होतो. तर त्या जुन्या इमारतीमध्ये आसपासच्या परिसरातील जे शांतीनगर वगैरे किंवा एरिया आहे त्या भागातील काही उन्हाळ लोक ते नेहमी येऊन तिथे त्रास देत असतात. आणि ते सध्या मागील 8-15 दिवसापासून रोज 2-4 मुले येतात, भिंती वगैरे फोडून त्याच्यातल्या गजाळी वगैरे काढून ते असं घेऊन जात असतात. काल नेमका काय प्रकार घडला? काल त्यांनी म्हणजे भिंती वगैरे फोडून, छत वगैरे फोडून, म्हणजे जास्त प्रकारे मॉब आल्यामुळे त्यांनी तसे फोडून हे केलं. मग आमचे काही कर्मचारी हटकायला गेले असतात, त्यांना मग आरेरावी वगैरे केली त्यांनी आणि हकलून लावलं. एकंदरीत किती रूम्सचं नुकसान झालेलं आहे? एकंदरीत 5 रूमचं नुकसान झालेलं आहे. असं ऐकण्यात आलं की 30 ते 40 रूमचं नुकसान झालं म्हणून. नाही, म्हणजे हे 10-15 दिवसामध्ये झालेलं आहे. आणि याबाबत आम्ही कल्पना पोलीस स्टेशनला दिलेली होती. त्यांनी एक वेळ येऊन गेले, त्यांनी तिथं हे केले, पण परत 2 दिवसानंतर परत तोच प्रकार घडला. ते कारण त्या भागामध्ये आम्हाला तसा त्रास नेहमीचाच आहे, तर आम्ही नेहमी फेस करत असतो हे प्रॉब्लेम. परंतु कायमस्वरूपी काय त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही मग पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ साहेबांशी चर्चा वगैरे करणं चालू आहे आमचं. एकूण माल कितीचा? माल जवळपास असेल, म्हणजे दरवाजे, खिडक्या, गजाळी, विटा व पत्रे पकडून एक अंदाजे 1 लाखापर्यंतचा असेल. इमारत पडल्याची घटना घडल्याची कळालं, त्याचं काय नेमकं हे आहे लोकेशन? डॉक्टर काटमवाड संतोष शंकरराव, सहाय्यक आयुक्त पशुधन संवर्धन अधिकारी नांदेड यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन फिर्याद दिली की पशुसंवर्धन जो दवाखाना आहे त्याची नवीन इमारत तयार झालेली आहे. जी जुनी इमारत होती, जी की मोडकळीस आलेली होती, त्या इमारतीमधून दिनांक 3/2/2019 दुपारी 3 वाजता बाजूला शांतीनगरमध्ये असलेले काही अज्ञात मुलं त्या ठिकाणी येऊन मोडकळीस आलेल्या इमारतीमधील गजाळी, चॅनल गेट, इमारतीमधील दरवाजे, खिडक्या, जुने पत्रे व भिंतीला लागलेल्या विटा असे एकूण 82,000चा माल चोरून नेला असे त्याने फिर्याद दिल्यानं आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली असता पशुधन संवर्धन अधिकाऱ्याची दवाखान्याची जवळजवळ 16 एकर त्या ठिकाणी जमीन आहे आणि आजूबाजूला झाडं झुडपं किंवा जंगल आहे. त्यामुळे आणि त्याच दवाखान्याला लागून शांतीनगर ही वस्ती आहे, त्यातील काही मुलं येऊन त्या बिल्डिंगची मधील सामान घेऊन गेलेले आहेत. असं कळतं की ते इमारती पाडून जमीनदोस्त करण्यात आलेत काय घरे? त्या इमारतीमधील जे विटा आहेत किंवा जे पत्र होते ते विटा सुद्धा ते काढून नेत होते. त्या ठिकाणी आम्हाला विटा सुद्धा दिसल्यात. तर आम्ही आता गुन्हा नोंद केलेला आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही सर्व तपास करून त्या बिल्डिंगमधील किंवा त्या क्वार्टरमधले जे काही सामान चोरीस गेलेलं आहे ते सर्व आम्ही हस्तगत करू. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.